सेकंड युनिट चालू करणार आहोत मेजर थिअरीचा. युनिट 2 मेजरेबल फंक्शन. मेजरेबल फंक्शन. त्याच्या आधी आपण काय पाहू, मेजरेबल सेट म्हणजे काय असतात ते ऑलरेडी पाहिलेले, ते एकदा रिवाइज करू. मेजरेबल सेट्स कोणते कोणते मेजरेबल सेट म्हणजे काय? आउटर मेजर ऑफ ई. आधी ई हा सबसेट कोणाचा पाहिजे? ई हा सबसेट पाहिजे क्लोज इंटरवल ए बी चा. आउटर मेजर ऑफ ई इज इक्वल टू इनर मेजर ऑफ ई असेल तर ई हा काय असतो? मेजरेबल असतो. हे पाहिलेले. मग कोणते कोणते सेट ओपन असतात तर आपण पाहिलेले फायनाइट सेट ओपन असतात आणि त्यांचा मेजर किती असतो? फायनाइट सेट जर असेल तर त्यांचा मेजर असतो 0. काउंटेबल सेट पण काय असतात? काउंटेबल सेट पण काय असतात? मेजरेबल असतात. त्यांचा मेजर किती असतो? 0 असतो. इंटरवल पण मेजरेबल असतात सगळ्याच प्रकारचे. त्यांचा मेजर किती असतो? b मायनस a. ओपन सेट काय असतात? मेजरेबल असतात. आणि मेजर ऑफ ओपन सेट g इज इक्वल टू काय असतो? लेंथ ऑफ g असतो. नंतर क्लोज सेट पण काय असतात? मेजरेबल असतात आणि त्या क्लोज सेटचा मेजर काय असतो? लेंथ ऑफ f असतात. आणखी काय काय पाहिलं होतं? कॉम्प्लिमेंट ऑफ मेजरेबल सेट हा काय असतो? मेजरेबल असतो. आणि तो काय असतो? मेजर ऑफ ई कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू p मायनस a मायनस मेजर ऑफ ई हा असा असतो. आणखी काय असतं? युनियन ऑफ टू सेट मेजरेबल असतात. म्हणजे E1 E2 जर मेजरेबल असतील तर काय असतं? E1 युनियन E2 आणि E1 इंटरसेक्शन E2 हे काय असतात? मेजरेबल असतात. आणि आपण एक थेरम पण पाहिला होता. काय असतं? मेजर ऑफ E1 प्लस मेजर ऑफ E2 इज इक्वल टू मेजर ऑफ E1 युनियन E2 प्लस मेजर ऑफ E1 इंटरसेक्शन E2 हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर तुमचे जर हे काउंटेबल असतील E1 E2 डॅश 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 हे जर काउंटेबल असतील तर त्यांचं युनियन मेजरेबल असतील तर त्यांचं युनियन काय असतं? मेजरेबल असतं. आणि इंटरसेक्शन पण काय असतं? मेजरेबल असतं. हे असं एवढं पाहिलं होतं बेसिकली आपण. आता आपण मेजरेबल फंक्शन म्हणजे काय हे पाहू. मेजरेबल फंक्शन काय असतं की मेजरेबल सेट वरून डिफाईन केलेलं असतं. मेजरेबल फंक्शन पण कुठून डिफाईन केलेलं असतं? मेजरेबल सेट वरून. आता आपण आवाज येतोय ना? हो सर. हो. इथे एक आपण नोट लिहू की या युनिटमध्ये आपण काय करणार, युनिटमध्ये बनण्यापेक्षा कोर्समध्ये, की आपण रिअल व्हॅल्यूड फंक्शन पाहणार आहे. इन दिस कोर्स we dealing with रिअल व्हॅल्यूड फंक्शन. रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय? कोडोमेन रिअल नंबर असतो. बरोबर. कोडोमेन काय पाहिजे? रिअल पाहिजे. थोडक्यात ए पासून आर पर्यंत याला काय म्हणायचं? रिअल व्हॅल्यूड. आणि इन जनरल आपण या कोर्समध्ये काय घेणार आहोत? हा डोमेन क्लोज इंटरवल एबीच घेणार आहोत, कारण आपल्याला त्याच्यावर डिपेंड करायचं. हा म्हणजे आपण या कोर्समध्ये रिअल व्हॅल्यूड फंक्शन शिकणार आहोत. पहा डेफिनेशन मेजरेबल फंक्शन. लेट f be a function defined
ऑन क्लोज इंटरवल ए बी. आता इथं फंक्शन कोडोमेन दिलाय का? नाही. काय आहे तर रिअल व्हॅल्यूड आहे. F is measurable. F is measurable function if for every S belongs to R, the set कोणता set? X such that f of x greater than S is measurable set. Is measurable set. ही झाली डेफिनेशन. डेफिनेशन काय सांगते पहा की f हे फंक्शन आहे. कुठून कुठवर आहे? क्लोज इंटरवल ए बी वरून नाही दिलं म्हणजे आर वर आहे. तर या फंक्शनला मेजरेबल कधी म्हणायचं तर कोणताही रिअल नंबर एस घ्या. रिअल नंबर कोणताही रिअल नंबर एस घ्या, त्याच्यासाठी हा एस कॅल्क्युलेट करा. एक्स हे कुठले, याला जर आपण एक्सप्लिसिटली लिहिलं तर हा कसा आहे? एक्स एलिमेंट कुठले असणार आहे? क्लोज इंटरवल ए बी मधले, सच दॅट एफ ऑफ एक्स ची इमेज कुठली आहे, काय आहे हे अशी. म्हणजे याला जर एक्सप्लिसिटली सांगायचं झालं तर पहा, हा इथं काढतो मी. हा क्लोज इंटरवल ए बी आहे आणि फंक्शन कोणता आहे? रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. सपोज हा आहे आर, म्हणजे हा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. आता हे फंक्शन मी वेगळ्या कलरने ड्रॉ करतो. सपोज हे असं फंक्शन आहे, असं काहीतरी फंक्शन आहे, एवढंच आहे, बाउंडेड फंक्शन आहे. तर पहा ही डेफिनेशन काय सांगते? हे एफ हे फंक्शन आहे. एफ हे फंक्शन मेजरेबल कधी म्हणायचं तर याच्यातला तुम्ही कोणताही एक एस घ्या रिअल नंबर वरला. सपोज इथला एस घेतला, हा एस घेतला, तर याच्यासाठी असा सेट काढायचा, असे एक्स काढायचे की ज्याची इमेज एफ ऑफ एक्स ही एस पेक्षा मोठी असेल. म्हणजे एफ ऑफ एक्स कुठला असला पाहिजे? इथला असला पाहिजे. काय पाहिजे? एफ ऑफ एक्स इथला पाहिजे. असे सगळे एक्स म्हणजे या डोमेन मधले, या क्लोज इंटरवल ए बी मधले असे एलिमेंट काढायचे की ज्याची इमेज ज्याची एफ ऑफ एक्स म्हणजे ज्याची इमेज ही याच्या पुढे आली पाहिजे. म्हणजे सपोज याची इमेज ही आहे, याची इमेज ही आहे, असे इमेज आहेत थोड्या वेळ आपण असं सपोज करू. अशा आहेत. तर यातली कोणती येईल सांगा बरं? मी ग्रीन कलरने काढतो. कोणती येईल तर ह्या एस पासून वरची एस पण येणार नाही बरं का. एस ला जी इमेज जाते ती. हा झाला तुमचा पर्टिक्युलर, हा झाला तो सेट. हा कोणता सेट झाला तर असे एक झाले पहा, बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी सच दॅट त्या एफ ऑफ एक्स ची इमेज कुठं आहे? एफ ऑफ एक्स काय आहे? त्या एक्स ची इमेज म्हणजे एफ ऑफ एक्स किती आहे? एस पेक्षा मोठी आहे. हा सेट झाला. जर हा मेजरेबल असेल, हा सेट जर मेजरेबल असेल प्रत्येक केस साठी, एस इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, प्रत्येक सेट साठी हा जर एस मेजरेबल असेल तर हे एफ काय असतं? मेजरेबल फंक्शन असतं. म्हणजे फंक्शनची मेजरेबिलिटी आपण सेटच्या मेजरेबिलिटी वरून सांगतोय आणि त्याच्यासाठी काय करतोय? एस घेतोय आणि एक हे काढतोय. लक्षात आलं? जर तुम्ही याला जर पाहिलं, मी काय करतोय? ह्या पूर्ण सेटची इमेज काढतोय. हा जो पूर्ण सेट आहे ना त्याची प्री इमेज काढतोय अंडर एफ. त्याची प्री इमेज काय येणार आहे? याची इमेज एवढी येणार आहे, त्याची इमेज एवढी येणार आहे. मग मला फक्त एवढ्याचीच इमेज येईल ना. म्हणजे पहा, ही जी आहे हीच नथिंग बट काय आहे? एफ इनव्हर्स ऑफ ओपन इंटरवल एस टू इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी वाटलं तर, किंवा इन्फिनिटी म्हणलं तरी चालेल. म्हणजे या सेटला तुम्ही दुसरं काय म्हणू शकता? एफ इनव्हर्स ऑफ ओपन इंटरवल एस टू इन्फिनिटी. समजलं? पुन्हा सांगू हे? समजलं. ही डेफिनेशन आहे, याला 2.1 ए नाव दिलंय. ही डेफिनेशन आहे, याला काय दिलंय? 2.1 ए नाव देतोय आपण. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे नाव देतो. 1.
डेफिनेशन कळली का? पुन्हा एक्सप्लेन करू? परत मी हो पुन्हा पाहू आपण. दोन्ही पाहू आपण मग हे करू. तर पहा डेफिनेशन काय आहे? एफ हे फंक्शन आहे कुठून? क्लोज इंटरवल ए बी पासून रिअल नंबर पर्यंत हे आहे. ठीक आहे, रिअल नंबर -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. आता हे फंक्शन मेजरेबल आहे कधी म्हणायचं? सपोज हा एवढा हे असं आहे, हे फंक्शन आहे एफ एवढं जातं, तर हे फंक्शन मेजरेबल आहे असं कधी म्हणायचं? एफ इज मेजरेबल. एफ हे फंक्शन कुठून आहे? क्लोज इंटरवल ए बी वर डिफाइन केले. कोडोमिन दिला नाही पण आपण वर नोट घेतलेली, त्याच्यामुळे हा काय आहे? रिअल आहे. एफ हे मेजरेबल कधी म्हणायचं? ज्यावेळेस फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर, एस कोणताही याच्यातला रिअल नंबर घ्या, कोणताही काय करा रिअल नंबर घ्या. आता ह्या याच्यातला कोणताही रिअल नंबर घ्या, म्हणजे नेसेसरी नाही आतला घ्यावा बाहेरचा घ्यावा कुठलाही घ्यावा. मी पर्टिक्युलर काय करतो, मी सगळ्या केसेस कव्हर करतो. थोडं मी सगळ्या केसेस काय करतो कव्हर करतो, मग तुमच्या लक्षात येईल की मेजरेबल काय काय असू शकतं, कसं कसं असू शकतं. -इन्फिनिटी हा आर झाला. तर पहा यस कुठला सांगितलंय त्यांनी? यस कुठला सांगितलंय? यस कुठला सांगितलंय? कोणताही रिअल नंबर मधला. सपोज मी हा एस इथला घेतला, तर डेफिनेशन काय सांगते? ह्या एस साठी हा सेट काढा. कोणता? क्लोज इंटरवल ए बी मधले असे एक्स काढा की ज्यांची इमेज ही एस पेक्षा काय येते? मोठी येते. पहा मग आता ही अशी इमेज आहे, थोड्या वेळ मी अशी इमेज काढतो, थोड्या वेळ अशी इमेज काढतो. म्हणजे ह्या तर पूर्ण येणार नाही पण याच्यासारख्या पहा, ह्या अशा इमेज पहा. आता पहा मग अशा कोणत्या इमेज आहे क्लोज इंटरवल ए बी च्या? आता हे वर जाते म्हणजे मोठा असणार ना, एफ ऑफ एक्स इथं असणार तुमचा, एक जर इथं असेल तर एफ ऑफ एक्स इथं असणार आहे. मग असं कोणते एलिमेंट आहेत की त्याची इमेज मोठी आहे? सांगा बरं. एबी मधले असे कोणते एलिमेंट आहे? सगळेच आहे ना. इथला घेतला त्याची इमेज ह्या एस पेक्षा मोठी आहे. एस पेक्षा मोठी म्हणजे वरची ना, एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन एस म्हणजे वरची, वर इन्फिनिटी कडे चाललंय, खाली मायनस कडे चाललंय, म्हणजे अशी. म्हणजे यातला कोणताही एलिमेंट घ्या, सॉरी असे सगळे एलिमेंट गोळा करायचे एबी मधले की ज्याची इमेज ही एस पेक्षा काय आहे? मोठी आहे. या पर्टिक्युलर केसला हा सेट कोणता आला? क्लोज इंटरवल ए बी आला. समजलं? जर मी एस इथं घेतला पण एस मला सगळे पाहिजे, आता मी एस ची जर जागा बदलली, सपोज एस इथं घेतला, हा एस इथं घेतला, एस इथं घेतला, तर त्याची प्री इमेज काय येणार आहे? तर असे कोणते एक्स आहे की ज्याची इमेज एफ ऑफ एक्स आहे? पहा एवढेच इमेज आहे ना. एस घेताना ओपन घ्यायचा, ओपन घ्यायचा, एवढेच एलिमेंट आहेत ना, बरोबर का? बरोबर ना, एवढेच एलिमेंट येत आहेत ना की ज्याच्या इमेज ह्या काय आहेत? एफ ऑफ एक्स एस पेक्षा मोठ्या आहेत. एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ए बी. इथली घेतली तिथलं येईल का? नाही यायचं ना, कारण त्याची इमेज एस पेक्षा मोठी आहे का? नाही. म्हणजे या केस मध्ये काय झालं? थोडक्यात हा आपण काय म्हणू, याला के म्हणू, के आणि क्लोज इंटरवल ए बी असं आलं. म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलं तर अशा स्वरूपाचं येईल. आता जर मी वरती घेतलं तर काय होईल? सपोज इथला एस घेतला, इथला एस घेतलं तर काय होईल? असे कोणते एलिमेंट आहेत एक्स मध्ये की ज्याची इमेज काय होईल? ज्याची इमेज ह्या एस पेक्षा मोठी जाईल. असे कोणते आहेत का? नाही. नाही ना, असं कोणतंच नाही ना की याच्या पुढे जाईल. म्हणजे या केस मध्ये काय येईल? हा सेट फाय जाईल. जर ह्या प्रत्येक केस मध्ये, आता हे पर्टिक्युलर एक्झाम्पल झालं, प्रत्येक केस मध्ये हा जर सेट मेजरेबल असेल, हा जर सेट मेजरेबल असेल, हे जर सगळे सेट मेजरेबल असतील तर तुमचं फंक्शन काय होईल? एफ इज मेजरेबल. म्हणजे ऑल पॉसिबल सेट काढायचे, ते जर मेजरेबल असतील तर त्याला काय म्हणायचं? तो फंक्शन काय आहे? मेजरेबल आहे असं म्हणायचं. समजलं का हे थोडंफार? आता आपण दुसरी डेफिनेशन पाहू, अल्टरनेट. आपल्याला भरपूर साऱ्या डेफिनेशन आहेत पण कॅल्क्युलेशन साठी इझी. आता मी काय करतो,
सपोज जर एस इथला असला तर मी काय करतोय, अशा सगळ्या इमेज काढतोय म्हणजे काय करतोय, एकूण हा सेट घेतोय पूर्ण, हा पूर्णच्या पूर्ण सेट घेतो, हा पूर्णच्या पूर्ण, त्याची इनव्हर्स इमेज म्हणजेच हा पूर्ण सेट आहे ना. म्हणजे या सेटला मी काय म्हणू शकतो का, या सेटला म्हणू शकतो एफ इनव्हर्स ऑफ ओपन इंटरव्हल एस टू प्लस इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी म्हटलं तरी चालेल. लक्षात आलं, तोच आहे ना. हा पूर्ण सेट घेतला, त्याची इनव्हर्स इमेज म्हणजेच हा सेट. इथून पुढे घेतलं तर त्याची इनव्हर्स इमेज, पूर्ण याची इनव्हर्स इमेज आहे ना. वरचा विचार करायची गरज आहे का एवढा, तर एवढा विचार करायची गरज नाही का, कारण आपलं काय होतंय की त्याची प्री इमेज ही काहीच येत नाही ना, त्याच्यामुळे याचा विचार करायची गरज नाही. घेतलं नाही घेतलं काही फरक पडत नाही, पण आपण स्टँडर्ड वेने आपण ते घेऊ. त्याच्यामुळे हा इथून तर एवढा याची इनव्हर्स इमेज, इथून घेतलं तरी काय, इथून वरचा आहे त्याची इनव्हर्स इमेज असं. म्हणजे दुसरी डेफिनेशन पहा काय आहे, त्याला मी 2.1 नाव देतो. डेफिनेशनच म्हणू आपण त्याला, नोट म्हणजे नोट्स मध्ये. एफ इज मेजरेबल फंक्शन, एफ इज measurable function if the inverse image under f of s to infinity is measurable set, that is f inverse of open interval s to infinity is measurable असं. हा जर सेट मेजरेबल असेल तर फंक्शनला काय म्हणायचं, मेजरेबल म्हणायचं. फॉर ऑल if the inverse image of for all s belongs to R असं म्हणायचं. लक्षात आलं, ही डेफिनेशन आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ, मग ते एक्झाम्पल वरून तुमचं क्लिअर होईल. पहिलं आहे show that constant function on close interval AB is measurable फंक्शन. कसं शो करणार, तर आता सारखं शो करायचं. आता जशी डायग्राम काढली ना तसा वापर करा, तसं करू शकता. आपल्याला काय करायचं, कॉन्स्टंट फंक्शन घ्यायचं. आता कॉन्स्टंट फंक्शन कसं असणार आहे, सगळेच्या सगळे पॉइंट कसे होतात, एका याला मॅप होतात ना. म्हणजे कसं, सपोज तुमचं फंक्शन तुम्हाला माहिती कुठून कुठवर दिलेलं आहे, एबी पासून कुठवर दिलेलं आहे, आर दिलेला आहे. हा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असं दिलेलं आहे. आता फंक्शन देताना कसं दिलेलं आहे, कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट म्हणजे सगळेच्या सगळे कशाला होतील, सगळ्याच्या सगळे एका पॉइंटला जातील ना. सपोज ते जातीलच्या पॉइंटला त्याला काय म्हणायचं, लॅम्बडा. म्हणजे पहा, एफ हे फंक्शन आहे क्लोज इंटरव्हल ए बी पासून आर पर्यंत, आणि डिफाईन कसं केलंय, डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती घेतला, लॅम्बडा घेतला, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरव्हल ए बी. आता मला हे मेजरेबल दाखवायचंय. हे मेजरेबल दाखवायचं म्हणजे काय करायचंय, हे मेजरेबल दाखवायचं म्हणजे काय करायचं, दोन डेफिनेशन आहेत, 2.1a आणि 2.1. दोघांपैकी काही करू शकता. जर मी दुसरी डेफिनेशन घेतली, तर मला काय करावं लागेल, कोणताही एक एस घ्यावा लागेल, लेट एस बिलॉंग्स टू आर घ्यावा लागेल, आणि त्यासाठी मला हा सेट एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरव्हल ए बी सच दॅट एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन एस, हा सेट काय दाखवावा लागेल मला, मेजरेबल दाखवावं लागेल. तरच माझं फंक्शन काय होईल, मेजरेबल होईल.
कोणताही एस घ्यायचा आर मधला, तर हा सेट मेजरेबल. पहा इथं किती केसेस होतील काय वाटतं? एकच मग की. आपण कशा 3 केसेस केल्या होत्या बरोबर. इथं किती केसेस होतील त्या ठिकाणी? पहा इथं एक केस होईल ही, नंतर दुसरी केस इथं होईल. पाहू आपण. पहा आता काय करायचंय मला, हे काढण्याच्या ऐवजी काय काढायचंय, एफ इनवर्स ऑफ ओपन इंटरवल एस टू इन्फिनिटी हा काढायचा एवढा. म्हणजे एस घ्यायचा हा थोडक्यात. इथं जर एस घेतला तर तो एस टू इन्फिनिटी कोणता आला, हा पूर्ण आला एस टू इन्फिनिटी, हा एस टू इन्फिनिटी आला, हा ओपन, हा ओपन, आणि त्याची इनव्हर्स इमेज काढायची. म्हणजे असे जे एबी मधले एलिमेंट काढायचे की त्याच्या इमेज ह्या एस टू या इंटरवल मध्ये जातात. म्हणजे मी एस इथला घेतला, सपोज एस हा कुठला घेतला तर पहा, पुढच्याच याच्यावर काढू आपण, चांगलं लक्षात येईल. क्लोज इंटरवल ए बी, रियल लाईन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असं लिहा. सगळ्याच्या सगळे कुठे गेलेत, एकाच पॉइंटला गेलेत, लॅम्बडाला. हा पहिली केस काय करतो मी, एस इथला घेतो. एस कुठला घेतो तर एस हा या इंटरवल मधला घेतो. म्हणजे एस बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू लॅम्बडा या सेट मधला घेतो. म्हणजे इथला कुठलाही एस घेऊ शकतो. इथला कुठलाही एस घेतला तर मी हा इथला पर्टिक्युलर एस घेतो. इथं जो राईट केलाय ना तो एस घेतो. हा जर मी एस घेतला तर त्याची इनव्हर्स इमेज काढायची. मला काय काढायचं, एफ इनव्हर्स ऑफ ओपन इंटरवल एस टू इन्फिनिटी काढायचं. काय येईल सांगा बरं. म्हणजे असे कोणते एलिमेंट आहेत की या सेट मध्ये आहेत, एकच. त्याची इमेज याची इमेज कोणती आहे, फक्त एकच इमेज आहे लॅम्बडा. मग क्लोज इंटरवल ए बी मधले असे कोणते एलिमेंट येतील की त्याची इमेज ह्या सेट मध्ये जाते, कोणते येतात सगळे. एलिमेंट, सगळेच येतात ना. म्हणजे या केस मध्ये हा इंटरवल काय आला, क्लोज इंटरवल ए बी आला. लक्षात आलं, ही पहिली केस झाली. मला सगळी रिअल लाईन कव्हर करायची बरं का. मी रिअल लाईनचा हा एवढाच पार्ट कव्हर केला. आता मी दुसरा पाहतो का. दुसरा पहा, यस हा मी काय करतो, केस दुसरी, केस दुसरी. यस हा कुठला घेतो तर क्लोज लॅम्बडा ओपन इन्फिनिटी हा असा घेतो. म्हणजे दुसऱ्या केस मध्ये काय करतो मी, यस इथला घेतो कुठला तरी, यस हा काय करतो इथला घेतो, किंवा लॅम्बडा जरी घेतला तरी चालेल. पहा जर सपोज आपण लॅम्बडाची केस नंतर पाहू, सपोज हा घेतला तर याच्यासाठी काय काढायचा, एफ इनवर्स ऑफ ओपन इंटरवल एस टू प्लस इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी म्हटलं तरी चालेल. पहा हा सेट काढला, म्हणजे कोणता काढला, हा सेट काढला. हा जर सेट काढला तर असे कोणते एलिमेंट आहेत क्लोज इंटरवल ए बी मध्ये की त्याचे इमेज ह्या सेट मध्ये जातात, असे कोणते एलिमेंट आहेत त्याची इनव्हर्स इमेज काढायची. म्हणजे असे एलिमेंट काढायचे की त्याचे इमेज या सेट मध्ये जातील. कोणते एलिमेंट आहेत, किती एलिमेंट आहेत, एकही नाही. एकही नाही. म्हणजे हा या केस मध्ये किती आला, 5 आला बरोबर. आता सपोज हा जर लॅम्बडा घेतला तर काय होईल, मला हे सांगायचं. इथं आपण जरी म्हणलं क्लोज इंटरवल लॅम्बडा घेतला तर काय होईल, सपोज हा घेतला तर हा लॅम्बडा घेतला, लॅम्बडा एस इज इक्वल टू पर्टिक्युलर मी इथं घेतो, एस इज इक्वल टू लॅम्बडा घेतला. म्हणजे हाच एस घेतला, वरचा घेतला तर ठीक झालं ना, कारण त्याच्यात काहीच येणार नाही. एस इज इक्वल टू लॅम्बडा घेतला म्हणजे हा घेतला. तर तुम्हाला काय पाहिजे की असे कोणते एलिमेंट आहेत एस इज इक्वल टू लॅम्बडा, म्हणजे एफ इनवर्स ऑफ एस टू इन्फिनिटी या सेट मध्ये. म्हणजेच काय, एफ इनवर्स ऑफ एस काय आहे, लॅम्बडा टू इन्फिनिटी या पर्टिक्युलर केस मध्ये. किती एलिमेंट येतील या केस मध्ये, किती एलिमेंट येतील. आता पहा दोनच चॉईस, एक तर क्लोज, एक तर पूर्णच्या पूर्ण क्लोज इंटरवल ए बी येईल किंवा 5 येईल. पण काय येईल काय वाटतं, पहा लॅम्बडा इन्क्लूड आहे का याच्यात, ओपन इंटरवल आहे नाही. त्याच्यामुळे लॅम्बडा इन्क्लूड नाही. लॅम्बडाच्या इमेज मिळत आहेत पण लॅम्बडाच्या वर इमेज मिळत आहेत का, लॅम्बडा सोडल्यावर इमेज मिळत आहेत का, नाही. त्याच्यामुळे हे काय आलं,
फाय आलं, म्हणजे ही केस पण इथं कव्हर झाली. आता पहा यस हा पूर्ण रिअल नंबर कव्हर झाला का, तर पहा मायनस इन्फिनिटी टू लॅमडा झाला, इथं लॅमडा नव्हता पण इथं लॅमडा पण आहे आणि लॅमडाच्या पुढे इन्फिनिटी आहे. म्हणजे प्रत्येक केससाठी मी हे काय केले, इंटरवल काढले. प्रत्येक केससाठी मी काय केले, इंटरवल काढले. लक्षात आलं हे? आता हा मेजरेबल आहे का? हा मेजरेबल आहे का? हो. क्लोज इंटरवल मेजरेबल आहेत ना, सगळ्या प्रकारचे इंटरवल मेजरेबल आहेत. हाय पण काय आहेत, मेजरेबल आहेत. त्याच्यामुळं फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर, मी काय म्हणतो फॉर ऑल, दोन्ही केसेसला एकत्र करतो. फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर, फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर, फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर, द सेट F inverse of open interval S to infinity, हा काय येतोय, मेजरेबल येतोय ना मेजरेबल दोन्ही केस मध्ये, दोन्ही केस म्हणजे सगळ्या कव्हर झाल्या. Therefore F is measurable function. समजलं का हे? समजतंय का थोडंफार? हो सर. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. हे एकदम इझी एक्झाम्पल आहे. हे तर एकदम इझी होतं. आता आपण जे एक्झाम्पल पाहणार आहोत ना, त्याची ती पर्टिक्युलर केस आहे. तर दुसरं पहा, एकदम इझी आहे. कंटिन्युअस फंक्शन मेजरेबल असेल का? कंटिन्युअस फंक्शन मेजरेबल असेल का? आपण इथं थोडस डिस्कस करू, मग पाहू. सपोज F हे क्लोज इंटरवल AB पासून R पर्यंत कंटिन्युअस फंक्शन आहे. काय आहे? कंटिन्युअस आहे. मेट्रिक स्पेस मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. कंटिन्युअस फंक्शनची डेफिनेशन काय आहे? इनवर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. ही डेफिनेशन आहे ना ओपन सेटची. इनवर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन, हे एक पाहिलेलं आहे कंटिन्युअसची डेफिनेशन. हा, त्याच्यानंतर काय पाहिलेलं आहे? ओपन सेट काय असतो? मेजरेबल असतो. आणि एखादा सेट मेजरेबल कधी आहे? फॉर ऑल इज बिलॉंग्स टू आर F इनवर्स ऑफ ओपन इंटरवल S टू इन्फिनिटी. हा जर मेजरेबल सेट असेल तर F हे काय आहे? हा सेट आहे वरचा, मेजरेबल फंक्शन असतं. ह्या गोष्टीचा वापर करून मला हे एक्झाम्पल शो करायचे. पहिलं काय पहा, F हे कंटिन्युअस फंक्शन असेल तर काय असतं? इनवर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन. आणि आपण काय पाहिलेले, ओपन सेट हा काय असतो? मेजरेबल असतो. आणि एखादा सेट एखादी फंक्शन मेजरेबल कधी असतं? तर रिअल मधला कोणताही एस घ्या, त्याच्यासाठी ही इनवर्स इमेज ही काय आली पाहिजे? मेजरेबल आली पाहिजे. आता स्टेटमेंट लिहितो मी, शो दॅट continuous function on closed interval AB is measurable. हे एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे ते काय दाखवायचे मला? मेजरेबल दाखवायचं. तर पहा, लेट F फ्रॉम क्लोज AB टू, वर आपण नोट लिहिली त्याच्याप्रमाणे R इज P कंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युअस फंक्शन पहा, मग मला काय करायचंय? फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर हा सेट घ्यायचा आहे, हा सेट घ्यायचा आणि तो काय दाखवायचा आहे? मेजरेबल दाखवायचा. आता पहा, मग मी काय करतो, लेट एस बिलॉंग्स टू आर. आता एस बिलॉंग्स टू आर असेल तर हा सेट ओपन असेल का क्लोज असेल? सांगा बरं. का काय असेल का नसेल काहीच? ओपन इंटरवल काय असतात? ओपन सेट असतात. इज ओपन सेट. बरोबर आहे का हे? हा ओपन सेट आहे, बरोबर आहे. पहा, मी पहिल्यांदा हे वापरलं, बरोबर. हा ओपन आहे, अजून नाही पहिल्यांदा वापरलं.
हा ओपन आहे का? आहे ना. मेट्रिक स्पेस मध्ये पाहिलेलं आहे की ओपन इंटरवल सगळे ओपन सेट असतात. हा ओपन आहे. पण एफ हा कंटिन्युअस आहे. एफ हा काय आहे? कंटिन्युअस आहे. तर याची इनव्हर्स इमेज काय असणार आहे? ओपन असणार आहे ना. एफ इनव्हर्स याची पहा, हा कंटिन्युअस फंक्शन काय सांगतो? इनव्हर्स इमेज ऑफ ओपन सेट इज ओपन, म्हणजे हा काय आला? ओपन आला. हे स्टेटमेंट वापरलं 1. नंतर आता काय वापरतो? 2. ओपन सेट काय असतात? मेजरेबल असतात. त्याच्यामुळे एफ इनव्हर्स ऑफ एस टू इन्फिनिटी हा सेट काय आला? इज मेजरेबल आला. का? कारण तो काय आहे? ओपन सेट आहे. त्याच्यामुळे हा जर मेजरेबल आला, त्याच्यामुळे एफ इज काय आला? मेजरेबल फंक्शन आलं. समजलं हे एक्झाम्पल? काय केलंय? मला काय दाखवायचंय? हे फंक्शन आहे एफ फ्रॉम क्लोज इंटरवल ए बी टू आर. हे कंटिन्युअस फंक्शन आहे. हे घेतलंय आणि दाखवायचं काय की कंटिन्युअस फंक्शन काय असतं? मेजरेबल असतं. आता एस बिलॉंग्स टू आर घेतला. मला काय दाखवायचंय पार डेफिनेशननी? कोणताही एस बिलॉंग्स टू आर घ्या, त्याच्यासाठी हा सेट एफ इनव्हर्स ऑफ एस इन्फिनिटी हा काय असतो? मेजरेबल असतो. हा जर मेजरेबल सेट असेल तर एफ हे काय असतं? मेजरेबल फंक्शन असतं. पहा, मग मी हा सेट घेतला ओपन इंटरवल एस टू इन्फिनिटी. मला काय दाखवायचं? याचा इनव्हर्स इमेज ही काय आहे? मेजरेबल आहे. आता एस टू इन्फिनिटी हा काय आला? ओपन सेट आला, कारण तो ओपन इंटरवल आहे. आता ओपन सेट आहे तर एफ च्या अंडर चार ते कंटिन्युअस फंक्शन आहे, त्याची इनव्हर्स इमेज काय आहे? ती ओपन आहे. त्याच्यामुळे एफ इनव्हर्स ऑफ ओपन इंटरवल एस इन्फिनिटी हा काय आला? ओपन आला. आता हा ओपन आला, पण आपण पाहिलेलं आहे की ओपन सेट काय असतात? मेजरेबल असतात. त्याच्यामुळे हा जर ओपन सेट आहे आणि हा सबसेट कुणाचा आहे? क्लोज इंटरवल ए बीचाच आहे ना. हा सबसेट कुणाचा आहे? क्लोज इंटरवल ए बीचाच आहे. हा कुणाचा सबसेट आला? क्लोज इंटरवल ए बीचा. आणि आपण क्लोज इंटरवल ए बीच्या सेट सबसेटची मेजरेबलची डेफिनेशन पाहिली. त्याच्यामुळे हा क्लोज इंटरवल ए बीचा ओपन सबसेट आहे. त्याच्यामुळे तो काय आहे? मेजरेबल आहे. हा मेजरेबल आहे प्रत्येक एस साठी, कारण एस हा कोणताही घेतला होता, आर्बिट्ररी एस घेतला होता. तर एफ हा काय आला? त्याच्यामुळे मेजरेबल या डेफिनेशन मध्ये. समजलं हे? समजलं का? हो हो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, मग आणखी क्लिअर होईल. शो दॅट, तुम्ही सांगायचं तुम्हाला कसं असेल. शो दॅट identity function on close interval a b is measurable. याला जर असं सांगायचं झालं तर तसं सांगण्यापेक्षा आपण वेगळ्या प्रकारे सांगू. तुम्ही पहिला प्रूफ असं देऊ शकता. लेट I from close interval a b to r defined by I of x is equal to x. Since I is continuous, identity function काय आहे? Continuous. Since I is continuous, then implies I is measurable. By last example आपण तेच पाहिलं ना. जे फंक्शन तुमचे कंटिन्युअस आहे ते काय येतात? तुमचे मेजरेबल येतात. मला असं नकोय. हा एक प्रूफ आहे, पण मला असा नकोय. मला आपण मगा जसा काढला ना तसाच पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो पहा, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. हा तर हा काय करतो? सेम मॅप करतो ना. ए हा ए ला मॅप करतो, बी हा कुणाला मॅप करतो? बी ला मॅप करतो. बरोबर. आता हा मला पाहिजे काय? फॉर गिवन एप्सिलॉन फॉर एस बिलॉंग्स टू आर, मला काय पाहिजे? द सेट वॉन्ट द सेट कोणता? x belongs to close interval a b such that f of x greater than s हा काय पाहिजे? मेजरेबल पाहिजे. आता पहा, मला कोणत्या केसेस करावं लागतील सांगा बरं.
कुठून कुठवर मला केसेस करावं लागतील तुम्ही पहा. लॉजिकली इथं एक केस घ्यावं लागेल, इथं एक केस घ्यावं लागेल मध्ये, आणि बाहेर एक केस घ्यावं लागेल. म्हणजे मला किती केसेस करावं लागतील? 3 केसेस करावं लागतील ना. आपण पहिली केस काय आहे तिथे पाहू. पहिली केस पहा, पहिली केस काय आहे? केस पहिली काय आहे? एस बिलॉंग्स टू कुठला आहे? -इन्फिनिटी टू ओपन ए, याच्यातला आहे. पहा, इथला जर मी एस घेतला तर त्याची इनव्हर्स इमेज काढली, त्याची इनव्हर्स इमेज काय येईल? तर पहा इथं लिहितो मी काय करतो, एफ इनव्हर्स ऑफ एफ. आधी मी काय करतो, हा सेट आयडेंटिफाय करतो. कोणता? एस टू इन्फिनिटी. हा एस फिक्स केला मी. कोणता सेट हे करतो? एस टू इन्फिनिटी हा सेट आयडेंटिफाय करतो. एस टू इन्फिनिटी कोणता सेट आहे? बरोबर, हा सेट आहे एस टू इन्फिनिटी. बरोबर, हा एस टू इन्फिनिटी आला. याची इनव्हर्स इमेज, याची इनव्हर्स इमेज काय येईल? याची इनव्हर्स इमेज काय येईल? असे सगळे इलिमेंट क्लोज इंटरव्हल ए बी मधले की त्याची इमेज याच्यामध्ये जाते. तर कोणते इलिमेंट आहे इथं सांगा बरं? कोणते इलिमेंट आहे? ए आणि बी दोनच. सगळेचे सगळे? हा. सगळे. सगळे आहे ना. हे याचा अर्थ काय की हे 2 रेषा दाखवल्यात म्हणजे सगळेच्या सगळे इथं आहेत. हे सगळेच्या सगळे इलिमेंट इथे येतात ना. आयडेंटिटी ना, मधलेच्या मधले सगळे इमेज इथे येतात. बरोबर, म्हणजे इथं काय येतंय, ह्या पर्टिक्युलर केसला काय येतंय? क्लोज इंटरव्हल ए बी येतोय पहिल्या केसला. आता दुसरी केस काय करायची? दुसरी केस काय करायची? तर एस बिलॉंग्स टू कलर बदलू आपण. एस बिलॉंग्स टू काय करू आपण? ह्या मधला घेऊ. म्हणजे कुठून घेऊ? क्लोज ए टू ओपन बी पर्यंत घेऊ. कुठला घेऊ? ह्या इथून इथला. एस घेताना कुठला घ्यायचा? या ए बी पासून इथला घ्यायचा. पहा, जर ए घेतला तरी काय फरक पडत नाही. मग आपण पाहिलं की क्लोज इंटरव्हलला म्हणजे घेताना काही फरक पडत नाही, कारण एस इज इक्वल टू ए घेतला तरी हे घेत नाही. म्हणजे आता मी काय करतो, हा एस हा मधला घेतो. एस हा कुठला घेतो? ह्या सेट मधला कुठला तरी घेतो. आता या सेट मधला घेतला तर मला काय करायचं आधी? एस टू इन्फिनिटी हा सेट काय करायचा? आयडेंटिफाय करायचा. एस टू इन्फिनिटी कोणता सेट येईल? हा एवढा सेट येईल. बरोबर, हा ओपन आहे एस टू इन्फिनिटी. आता इथं पहा, हा इथं जर एस असेल तर इथं पण एस असणार आहे, कारण आयडेंटिटी फंक्शन आहे. एस ची इमेज कुठे जाणार आहे? एस ला जाणार आहे. एस ची इमेज कुठे जाणार आहे? एस ला जाणार आहे. मग असे कोणते एलिमेंट येतील ह्या क्लोज इंटरव्हल ए बी मध्ये की त्याची इमेज ही जाईल? तर कोणते येतील? हा एस टू क्लोज ए बी असेच येतील ना. हा कोणता येईल? एस टू क्लोज बी. ही दुसरी केस झाली. आता मी तिसरी केस करतो. तिसरी केस, तिसरी केस पहा. एस कुठला घ्यायचा माझा? हा इथला घ्यायचा एस. म्हणजे एस कुठला घ्यायचा? एस बिलॉंग्स टू क्लोज बी आणि इन्फिनिटी इथला घ्यायचा. आता इथला जर घेतला तर याची इनव्हर्स इमेज काढल्यावर काय सांगा बरं? काय? असे कोणते एलिमेंट आहेत ए बी मध्ये की याच्यावर मॅप झालेत? असे कोणते एलिमेंट आहेत? कोणतेच नाही. फाय. कोणतेच नाही. म्हणजे हा काय आला? फाय आला. लक्षात आलं? आता सगळी रिअल लाईन कव्हर झाली का पहा? म्हणजे सगळे एज झाले का पहा? -इन्फिनिटी टू ए झाला, ए टू बी झाला, ए पण झाला, आणि बी टू इन्फिनिटी झाला. म्हणजे हे एस सगळ्या रिअल लाईन वरती झाले. आणि त्या सगळ्या रिअल लाईन साठी हा मेजरेबल आहे का? आहे, कारण हा इंटरव्हल आहे. हा मेजरेबल आहे का? आहे, कारण इंटरव्हल आहे. हा मेजरेबल आहे का? आहे. हा सेट काय आहे? मेजरेबल आहे. म्हणजे एस कुठलाही घ्या, हा जो सेट मिळतोय एफ इनवर्स ऑफ एस टू इन्फिनिटी हा काय मिळतोय? हे मिळतोय. पहा, कन्क्लुजनचं स्टेटमेंट मिळतो. फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर, कोणताही घ्या, द सेट युनिक आहे. द सेट X belongs to close interval a b
हे नाही लिहिलं तरी चालतं बरं का, एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरव्हल ए बी, नुसतं एक्स लिहिला तरी चालतो. सच दॅट एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन एस हा सेट, किंवा त्याला काय म्हणतो आपण, असं म्हटलं तरी चालेल किंवा असं म्हटलं तरी, एफ इनवर्स ऑफ एस इन्फिनिटी इज मेजरेबल देअरफॉर, हे वरचं म्हणा किंवा खालचं म्हणा, दोघापैकी एक म्हणा. Therefore f is measurable function. लक्षात आलं हे एक्झाम्पल? समजलं का? हो सर. समजतंय का? आपण पुढचं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल. Show that characteristic function of function of q intersection close interval 0 1 on close interval 0 1 is measurable. हे शो करायचंय. कोणतं फंक्शन आहे? कॅरेक्टरिस्टिक फंक्शन आहे. कशावर? याच्यावर. तर पहा हे फंक्शन काय असेल? आधी पहा कॅरेक्टरिस्टिक फंक्शन कशावर काय. तर मी काय करतो, ई नाव देतो आधी या सेटला. ई इज इक्वल टू काय घेतो, क्यू इंटरसेक्शन क्लोज इंटरव्हल 0 1 हे देतो. तर काय ई हे फंक्शन कशावर डिफाईन करायला लावलंय? तर क्लोज इंटरव्हल 0 1 वर. कशावर डिफाईन करायला लागले? क्लोज इंटरव्हल 0 1. आणि कोडोमेन काय असतो? आर असतो. हे फंक्शन आहे डिफाईन बाय. तर पहा काय ई ऑफ एक्स इज इक्वल टू किती असेल? 1 असेल. कधी? ई वर आहे ना, म्हणजे ई मधला असेल तर, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ई. ई मधला म्हणजे कशातला? क्लोज इंटरव्हल 0 1 मधले रॅशनल. आणि इक्वल टू 0 असेल कधी? इफ एक्स बिलॉंग्स टू ई कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय? एक्स बिलॉंग्स टू ई कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? क्लोज इंटरव्हल 0 1 मधले इरॅशनल. कारण क्लोज इंटरव्हल 0 1 च्या बाहेर जायचंय का आपल्याला? नाही. त्याचे दोन पार्ट पडले, एक रॅशनलचा आणि इरॅशनलचा असा. तर हे फंक्शन आहे. तर मला काय शो करायचंय? तर हे कॅरेक्टरिस्टिक फंक्शन आहे. हे काय आहे? मेजरेबल आहे. मला काय शो करायचंय? काय ई हे फंक्शन काय आहे? मेजरेबल आहे हे शो करायचंय. तर आताच्या सारखेच आपण फिगर ड्रॉ करू, मग त्याच्यावरून मला सांगा की कसं आहे. क्लोज इंटरव्हल ए बी मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. पहा आता पहा यातले मी काय करतो, रेड कलरनी जे आहे ना ते काय करतो, क्यू इंटरसेक्शन क्लोज इंटरव्हल 0 रॅशनल हे काय करतो, रेड कलरने करतो. म्हणजे याच्यातले जे रॅशनल असतील, पहा याच्यात काय रॅशनल असतील आणि काय काय असतील इरॅशनल. आता इथं 0 to 1 आहे आपलं, इथं काय आहे 0 to 1 आहे हे असं. पहा आता मग हे कुठं गेलेत, हे लालवाले कुठं गेलेत, म्हणजे एखादा जर एक्स ह्या रेड मधला असेल तर त्याची इमेज किती आहे? 1 आहे. मग इथं मी 1 लिहितो आणि इथं काय करतो 0 लिहितो. पहा हे जे सगळे रेड वाले आहेत हे सगळे कुठं गेले, ह्या याच्यातले सगळे कुठं गेले? 1 ला गेले हे. आणि ब्ल्यू पर्पल वाले काय करतो, हे घेतो याच्यातले क्यू कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन 0 1 म्हणजे याच्यातले इरॅशनल नंबर. याच्यात जे पर्पल वाले आहेत, याच्यातले जे पर्पल आहेत ते काय कुठं मॅप होणार आहे? 0 ला मॅप होणार आहे. लक्षात आलं ही डायग्राम कशी आली? डायग्राम हो कशी सर. आली लक्षात आलं का? थांबायचं असलं तर सांगा बरं का.
आता पहा, मला काय करायचं, इथं पण मी किती केसेस करणार, 3 केसेस करणार येस साठी. मला काय दाखवायचंय बेसिकली की हा मेजरेबल आहे, म्हणजे काय, फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर द सेट एफ इनवर्स ऑफ ओपन इंटरवल एस टू इन्फिनिटी, हा सेट काय दाखवायचा आहे, मेजरेबल दाखवायचा आहे फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर. मी ह्या केसेस करतो. तर पहिली केस काय करतो, इथली घेतो. पहिली केस काय येईल, पहिली केस काय येईल, एस बिलॉंग्स टू कुठला, मायनस इन्फिनिटी टू ओपन 0, हा असा. तर पहा, मी त्यासाठी काय काढतो, मला एस इन्फिनिटी सेट काढायचा. एस इन्फिनिटी सेट काय येईल, एस इन्फिनिटी सेट एस पासून इन्फिनिटी हा असा, बरोबर. हा एस पासून इन्फिनिटी हा सेट असा आला, ओपन सेट. तर त्याच्यामध्ये ए बी च्या कोणत्या कोणत्या इमेज आहेत, असे कोणते ए बी मधले एलिमेंट आहेत की त्याच्या इमेज या सेट मध्ये. आता 0 आहे या सेट मध्ये एस टू इन्फिनिटी मध्ये, त्याच्यामुळे 0 ला मॅप करणारे कोणते आहेत, क्यू कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन 0 1, आणि 1 पण आहे, 1 ला मॅप करणारे कोणते आहेत. म्हणजे याची जर इनव्हर्स इमेज काढली, याची जर इनव्हर्स इमेज काढली तर याची इनव्हर्स इमेज कोणती ती, क्लोज इंटरवल ए बी, ती ही पहिली केस झाली. आता दुसरी केस, केस दुसरी काय करतो, एस हा इथला घेतो, एस काय करतो इथला घेतो. एस जर क्लोज 0 ओपन 1 मधला असेल तर मी काय करतो, एस इन्फिनिटी सेट काढतो. म्हणजे एस हा कुठला जर इथला आहे, हा जर काढला तर त्याची आधी तो सेट आयडेंटिफाय करतो, असा सेट येईल. तर याच्या इनव्हर्स हा जो सेट आहे त्याच्यात असे क्लोज इंटरवल 0 1 चे असे कोणते एलिमेंट आहेत की जे या सेट मध्ये मॅप होतात. तर या सेट मध्ये मॅप कोण होते, फक्त 1 मॅप होते. मग 1 साठी कोणते एलिमेंट आहेत, 1 साठी 1 कोण कुठे मॅप होतोय, क्यू इंटरसेक्शन क्लोज इंटरवल 0 1, हा असा आला. एवढा झाला ना. हा दुसरा येईल का, क्यू कॉम्प्लिमेंट नाही, कारण त्याची इमेज किती आहे, 0 आहे. आणि केस तिसरी काय येईल, केस तिसरी काय येईल, तर पहा, एस कुठला घ्यायचा, हा एस इथला घ्यायचा. एस जर इथला घेतला तर त्यासाठी हा सेट काय येईल, एस बिलॉंग्स टू क्लोज 1 टू इन्फिनिटी. तर याच्यासाठी हा सेट काय येईल, हा असा येईल. आणि त्याची इनव्हर्स इमेज काय येईल, त्याची इनव्हर्स इमेज असे कोणते एलिमेंट आहेत की जे या सेट मध्ये मॅप होतात, तर 5 येतात, बरोबर. आता पहा, हा या केस मध्ये हा सेट काय आला, मेजरेबल आला. हा पण मेजरेबल आहे का, कोण सांगेल हा का मेजरेबल आहे. आपण सुरुवातीलाच लिहून घेतले पहिल्या पेजला हे का, काय काय गोष्टी. हा काउंटेबल सेट आहे, काउंटेबल सेट काय असतो, मेजरेबल असतो. हा काय आला, मेजरेबल आला. मग पहा, पूर्ण एस रिअल नंबर कव्हर झाला का, पहा एस हा 0 मायनस इन्फिनिटी पासून 0 पर्यंत आहे, इन्क्लुडिंग 0 टू हा 1 पर्यंत, इन्क्लुडिंग 1 टू हा इन्फिनिटी पर्यंत आहे. फॉर ऑल एस बिलॉंग्स टू आर द सेट तिन्ही केसेस मध्ये हा काय आला, मेजरेबल आला. एफ इनवर्स ऑफ एस कॉमा इन्फिनिटी इज मेजरेबल. हा सेट इन ईच केस मध्ये मेजरेबल आला, त्याच्यामुळे एफ इज काय आलं, मेजरेबल फंक्शन आलं. समजलं का हे एक्झाम्पल, हा समजलं का. हो. पुढचं आपण एक स्टेटमेंट पाहू आणि मग थांबू. इक्विव्हॅलेंट कंडिशन ऑफ मेजरेबिलिटी. म्हणजे आतापर्यंत आपण किती डेफिनेशन पाहिल्यात, 2 डेफिनेशन पाहिल्यात ना. आता आपण आणखी 6 डेफिनेशन पाहू एकाच थेरम मध्ये. थेरम 2.2, 2.1 नाव दिलंय आपण आता 2.2 थेरम. 2.2 काय, इक्विव्हॅलेंट कंडिशन फॉर मेजरेबिलिटी. हॅलो सर. हा बोला. सर योगाचं लेक्चर आहे 8 वाजता. ठीक आहे, एवढ्या स्टेटमेंटचं नाव लिहितो. इक्विव्हॅलेंट कंडिशन फॉर इक्विव्हॅलेंट कंडिशन फॉर मेजरेबिलिटी. आपण